बारामतीमध्ये तुफान पाऊस, पिंपळीमध्ये पाण्याच्या वेगामुळे नीरा डावा कालवा फुटला। एनडीआरएफच्या 2 टीम दौंड आणि बारामतीमध्ये दाखल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा। मुंबईमध्ये रात्रभर तुफान पावसाची हजेरी, वडाळा परिसरामध्ये काही काळ पावसाचं पाणी साचलं। संपूर्ण मुंबईमध्ये तुफान पावसाचं थैमान। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक ठिकाणी शिरलं पाणी। खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या 2 टीम सुद्धा दाखल। मान्सून लवकर दाखल झाला असला तरीही शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाच्या सूचना। हवामानात बदल होण्याचाही अंदाज। राज्यामध्ये रविवारी कोरोनाचे 35 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 241 वर। कोरोनाचा विषाणू सामान्य, त्यामुळे चिंतेचं कारण नसल्याचं डॉक्टरांचं मत। डोंबिवलीमध्ये 15 वर्षीय मुलीचं अपहरण करून अत्याचार, गर्भपात करून ढकललं वेश्या व्यवसायात। पीडितेची 2 महिन्यांनी सुटका, 4 जणांना अटक तर 1 जण अद्यापही फरार। मुंबईच्या घाटकोपर भागामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गावरती कार चालकाची हत्या, कारचा धक्का लागला म्हणून दुचाकीस्वाराचं कृत्य। पोलिसांची 10 पथकं घेतायत मारेकऱ्याचा शोध। मुंबईत अंधेरीमध्ये हॉटेलला आग, 35 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश। तासाभरातच आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। हॉटेलच्या अनेक खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी। पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी शेवटचं शिष्टमंडळ सुद्धा परदेशात रवाना। रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ फ्रान्सला पोहोचलं। सर्व 7 शिष्टमंडळ परदेशात। हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राची पोलीस कोठडी आज संपणार। ज्योतीला आज हिसारच्या जिल्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार। पाकिस्तानच नाही तर चीनच भारताला मोठा शत्रू वाटतो, अमेरिकेच्या संरक्षण समितीचा रिपोर्ट। मोदी लष्करी सामर्थ्य वाढवून वैश्विक नेत्याची प्रतिमा बनवत असल्याचंही निरीक्षण। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा केडकरची एबीपी माझावरती उलट तपासणी, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप खोटा असल्याचाही दावा। तर वडिलांनी लोकसभा निवडणूक लढवल्याच्या नंतर टार्गेट केल्याचा आरोप। लालू प्रसाद यादवांकडून मुलगा तेजप्रताप यादवची पक्षासह कुटुंबामधूनही हकालपट्टी, बेजबाबदार वर्तन करत असल्याचा ठपका ठेवत मुलाला दाखवला बाहेरचा रस्ता। हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। तर मुस्लिमच हिंदू समाजाचा शत्रू हे का कळत नाही, संभाजी भिडे यांचा आक्रमक सवाल। तांत्रिक अडचणींमुळे लांबलेली 11वी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट आजपासून सुरू होणार। 11 वाजल्यापासून नाव नोंदणीसह महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध। येत्या 3 जूनपर्यंत मुदत। आणि आयपीएलमध्ये काल गुजरात आणि कोलकात्याचा दारुण पराभव। क्लासेनच्या शतकाच्या जोरावरती हैदराबादनं कोलकात्याला 110 धावांनी हरवलं, तर शेवटच्या स्थानी असलेल्या चेन्नईनं टॉपवरच्या गुजरातला 83 धावांनी नमवलं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि बातमी आहे 12